आम्ही आता राष्ट्रगीत महाराष्ट्र गीताला हजेरी लावली। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीपर्यंत सुरुवातीपासून आम्ही सभागृहामध्ये थांबलो आणि आम्ही आता बाहेर पडलोय। हा शपथविधीचा निषेध नाही, तर विद्यमान सरकार ज्या पद्धतीने काळबेर करून सत्तेवर आले त्याचा निषेध म्हणून आम्ही बाहेर आलेलो। महाविकास आघाडीची सर्व प्रमुख नेत्यांची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये चर्चा होईल। खरं तर हे स्पष्टच आहे की हे सरकार जनमतातून आलेलं दिसत नाही, नाहीतर तो जल्लोष महाराष्ट्रात दिसला असता। महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण आत्ता दिसते ते वातावरण सगळे बघतायत। एक नवीन सरकार आल्यानंतर जल्लोष वाचायला पाहिजे, इथे शोकगळा असल्यासारखं वातावरण आहे। त्यामुळे कुठलं सरकार या संदर्भात आम्ही आता चर्चा करतो आहोत। आम्ही अनेक जण त्या मार्कडवाडीला पण जायचा आमचा निर्णय होतोय। चर्चा सगळी झाली। 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला। हा त्यावेळेस ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात केली। ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे। पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे, त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल।